बिंदोडचा बादशाह मथुर, सगळ्यांचा लाडका मथुर जो मैदानात मध्ये दाखल झालेला आहे. आणि आज मथुर तुम्हाला समजेलच कसा पळतोय आणि कसा नाही. नक्कीच आज मथुर गुलाल घेणार का, सगळ्यांची उत्सुकता पणाला लागलेली आहे. कारण मथुर तुम्हाला माहिती आहे आज टॉपच्या पायऱ्यामध्ये आहे आणि मथुर दोन्ही खांदी पळतो आणि आज गुलाल हा फिक्स आहे आपल्या. मथुर 1001 राहुलभाई पाटील आडवले कल्याण यांचा मथुर. दशम हिंद केसरी बकासूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि याच्यासोबत आलेला आहे मोहिल शेठ धुमाळ, वैभव मामा. नक्कीच आज बकासूर एक नंबर करेल का? सगळ्यांनाच माहिती आहे आज बकासूर एक नंबर करेल. कारण रान हे मातीचं आहे. मातीच्या रानामध्ये बकासूर हा दोन्ही खांदी पळतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे आज मोठं मैदान म्हटलं की बकासूर त्याच जोशात मैदानामध्ये पळायला येतो आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज आता एक नावाची उपमा बकासूर या बैलाला देण्यात यावी. कारण तुम्हाला माहिती आहे ज्या मोठं मैदान होतं तिथं बकासूर हा फायनलला राहतोच. आज बकासूर एक नंबर करेल का? सगळ्यांची इच्छा आहे करेल, बघूया आपण. सदाभाऊ मास्तर रेटेकरांचा महिब्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. रुस्तम हिंद केसरी असा एकमेव किताब या बैलाच्या नावावरती आहे. सगळ्यांना माहित आहे महिब्या आज टॉपच्या पायऱ्यामध्ये पळणार आहे. नक्कीच आज महिब्या दोन्ही खांदी पळणार आणि आपल्या मालकाचं नाव आज नक्कीच करणार आणि आज टॉपच्या पायऱ्यात आहे महिब्या. आज करेल का एक नंबर, बघूया. महिब्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. कारण महिब्याचं होम ग्राउंड आहे कराडामध्ये. महिब्या आज नक्कीच गुलालामध्ये राहणार. खूप खूप शुभेच्छा महिब्याला. सातारा जिल्ह्याची आन बान शान सातारा एक्सप्रेस बलमा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि महिब्या आज टॉपच्याच पायऱ्यामध्ये असणार आहे. आणि महिब्या तुम्हाला माहिती आहे हरणाचा पळ आणि दोन्ही खांदी बोलतोय, डावीने उजवीने कुठनं बी टाका, आतनं बाहेरनं. नक्कीच आज बलमा आपला एक नंबर करणार का? बलमाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. कारण बलमा आज टॉपच्या पायऱ्यामध्ये असणार आहे. नक्कीच आज बलमा एक नंबर करेल का? एक नंबर जर केला तर मांडलं. कारण टॉपच्या नंदी आहेत या मैदानामध्ये आज. छत्रपती संभाजीनगरची आन बान शान लखन मैदानामध्ये दाखल झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. कारण लखन हा एक टॉपचा नंदी आहे या बैलगाडी क्षेत्रातला. कारण जिथे जिथे जातो तिथे तिथे हा गुलालामध्ये राहतोच. क्वचितच गाडी फॉल झाली गटाला तरच, नाहीतर गुलाल हा फिक्सच असतो या बैलाचा. अतिशय चपळ बैल आणि खालून तर एवढं स्पीड आहे, खूप स्पीडचा बैल आहे लखनला आज खूप खूप साऱ्या शुभेच्छा. लखन गुलालामध्ये राहणार. लखन आज टॉपच्या पायऱ्यामध्ये आहे. पैरे नक्की तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. गर्णिकेकरांचा राजा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. गरीबाचा बैल म्हटलं जातं आणि आज नक्कीच टॉपच्या पायऱ्यामध्ये असणार गर्णिकेचा राजा. आणि राजाला कोणताही बैल द्या, कोणताही, त्या बैलाला घेऊन एक नंबर करण्याची धमक या बैलामध्ये आहे. बकासूर नंतर जर कोण एक नंबर करत असेल 2 नंबरचा बैल घेऊन तो राजाच आहे. गर्णिकेकरांचा राजा गुलालामध्ये राहणार, टॉपच्या पायऱ्यामध्ये आहे. खूप खूप रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि सर्जा आज टॉपच्या पायऱ्यामध्ये आहे. सर्जाचा पायरा नक्की आता समजेल तुम्हाला थोड्या वेळाने. कारण आज सर्जाला कोणताही पायरा असला तरी सर्जा दोन्ही खांदी पळायला लागलेला आहे. आणि 200 फुटात तुम्हाला माहिती आहे सर्जा कसा पळतो. नक्की सर्जाचा पळ खूप वाढलेला आहे आणि छोटा ड्रायव्हर कोराळकर नक्कीच सर्जाची गाडी चांगलीच चालवत आहेत. सर्जाला जिथं जाईल तिथं गुलालामध्ये नेत आहेत. खूप खूप साऱ्या शुभेच्छा छोट्या ड्रायव्हर आणि सर्जाला. गाडी गुलालासाठी पात्र व्हावी हीच अपेक्षा. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद ज्याला म्हटलं जातं बैलगाडी क्षेत्रामध्ये, असा हा रायफल 81 मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नक्कीच आज रायफल गुलालामध्ये राहणार. कारण त्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणतात. रायफलला खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. रायफल आज गुलालामध्ये राहणार. जगदीश बापू यांचा पिस्टन 22-11 मैदानामध्ये दाखल झालेला आहे.
आणि पिस्टन आज कोणाबरोबर पळणार आहे हे नक्कीच समजेल थोड्या वेळाने. नक्कीच आज टॉपचा पैर आहे पिस्टनचा. खूप खूप शुभेच्छा.